मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे निळा कोल्हा. एक होतं जंगल. त्या जंगलात एक कोल्हा राहत असे. तो फार आळशी होता. त्याला शिकार करायचा, त्यासाठी धावपळ करायचा अतिशय कंटाळा होता. त्याला असं वाटायचं की अशी काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे ज्यामुळे आपल्याला आयतं बसून खायला मिळेल. एकदा असंच जंगलाबाहेर फिरता फिरता गावाजवळ त्याला रंगाऱ्याचं घर दिसलं. खिडकीतून डोकावल्यावर त्याला रंगांनी भरलेले वेगवेगळे रांजण दिसले. कोल्ह्याने पटकन खिडकीतून आत उडी मारली. एका रांजणात डोकावलं तर लाल रंग, एकात पिवळा, एकात केशरी, एकात हिरवा असे कितीतरी रंग होते. खोलीतल्या कोपऱ्यात एक वेगळा रांजण ठेवलेला दिसला. कोल्होबाने उत्सुकतेने त्यात डोकावून पाहिलं तर त्याचा तोल जाऊन तो धाडकन आतमध्ये पडला. कोल्हा पडल्याचा आवाज झाल्यावर रंगारी धावत धावत खोलीत आला. त्यांनी कसं बसं कोल्ह्याचे कान धरून, डोकं धरून त्याला बाहेर काढलं आणि त्याला 2 सोट्यांनी चांगले रट्टे मारून हकलून दिलं. बिचारा कोल्हा आधीच नाका तोंडात रंग गेल्याने हैराण झाला होता. जरा नदीवर जाऊन तोंड धुवून येऊ म्हणून तो नदीवर गेला. नदीतल्या पाण्यात प्रतिबिंब पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला. आपलं अंग पूर्ण निळं निळं झालंय हे त्याच्या लक्षात आलं. पण लबाड कोल्ह्यानी या परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवलं. त्यांनी जवळच्या 2-3 वेली तोडून त्याचा एक मुकुट तयार केला. त्यात एक मोठं फूल खोचलं आणि तो मुकुट घालून राजासारखा ऐटीत चालत चालत तो कळपात पोचला. कळपात पोचल्यावर सगळे त्याच्या अवताराकडे आश्चर्याने पाहू लागले. कोल्हा म्हणाला, पाहताय काय माझ्याकडे? मी आहे तुमचा राजा. आता खुद्द देवानी आकाशातून खाली येऊन मला हा मुकुट दिलाय आणि सांगितलंय तू या कळपाचा राजा आहेस. सगळ्या कोल्ह्यांवर राज्य कर. आणि देवाचा रंग निळा म्हणून त्याने माझा अंग पूर्ण निळं करून टाकलेलं आहे. तोपर्यंत त्याच्या अंगावरचा निळा रंग पूर्ण वाळला होता. त्यामुळे कोणाला संशय आला नाही. सगळे कोल्हे वेड्यासारखं त्याला सलाम करू लागले, मुजरा करू लागले, नमस्कार करू लागले. कोणी त्याला आयती मस्त फळं आणून दिली, कोणी मांस आणून दिलं, कोणी त्याला वारा घालायला लागले. आणि हा लबाड कोल्हा मात्र आरामात दगडावर टेकून बसला. आणि मग रोजच निळा कोल्हा आळशीपणाने दिवसभर मस्त त्याच्या दगडाच्या सिंहासनावर बसून राहायचा, लोळत राहायचा. आयती शिकार, मिळालेली शिकार खायचा आणि आराम करायचा. सगळ्या कोल्ह्यांना मस्त आज्ञा द्यायचा, मला हे आणून द्या, मला ते आणून द्या. एक दिवस काय झालं, निळ्या कोल्ह्यानी सगळ्या कोल्ह्यांना आदेश दिला की आज मला ना करमणुकीचे कार्यक्रम बघण्याची इच्छा आहे. कोणाकोणाला गाता येतं, कोणाकोणाला नाचता येतं, मला करून दाखवा बरं. सगळ्या कोल्ह्यांनी नाच गाणी म्हणायला सुरुवात केली. एका कोल्ह्यानी नाच रे मोरा गाणं म्हटलं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. एका कोल्ह्यानी त्या गाण्यावर नाच केला. आणि तेवढ्यात हा कार्यक्रम चालू असताना अचानक ढग गडगडायला लागले आणि पावसाला सुरुवात झाली. जसा पाऊस पडायला लागला तसा आपल्या निळ्या कोल्ह्याच्या अंगावरचा रंग हळूहळू निघून जायला सुरुवात झाली. अरेच्छा, हे पाहून सगळ्या बाकीच्या कोल्ह्यांनी त्याच्या जवळ जाऊन बघितलं. हा काही निळा झालेला नाहीये, हा तर रंग आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ते पाहून सगळ्या कोल्ह्यांनी हातात दगड घेतले, कोणी कोणी काठ्या घेतल्या. निळ्या कोल्ह्याला काही कळे ना. तो म्हणला, आता काय दगड आणि काठी घेऊन नाच करणार आहे का तुम्ही? तेव्हा एक कोल्हा म्हटला, नाच करणार नाही, तुला नाचवणार आहे लबाडा. पावसाने तुझा सगळा निळा रंग धुतला गेलाय, आम्हाला फसवलंयस काय? हा घे त्याचा प्रसाद. म्हणून सगळ्यांनी त्याला दगडांनी आणि काठ्यांनी चोप द्यायला सुरुवात केली. निळा कोल्हा ओय 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 करत पळू लागला. सगळ्यांनी त्याला मारून मारून जंगलाबाहेर हकलून दिलं. अशी झाली लबाड निळ्या कोल्ह्याची फटफजीती. कळलं का मुलांनो?
म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही बरं का.